कोथरूड मध्ये रेंटचे रेट्स इतके का वाढले? पेठेतले डिसॅग्री करणार आहेत. दीडपट EMI झाल्यासारखाच आहे. पुण्याची मुंबई व्हायला वेळ नाही लागला. हाय गाइस, वेलकम बैक टू द चैनल. So biggest news of this week is that we are starting our own podcast. Yes, ये पॉडकास्ट ना कॉमन लोगों के कॉमन सवालों पे बेस्ड होगा और फर्स्ट पॉडकास्ट में हमने बुलाया है मिस्टर शंकर वाळुंज को. वो एक रियल एस्टेट एजेंट है और कोथरूड जो पुणे का एक प्राइम एरिया है उस पे वो एक्सपर्टाइज रखते हैं. सो लेट्स गो. इम्पॉर्टंट प्रश्न, कोथरूड मध्ये रेंटचे रेट्स इतके का वाढलेत? कोथरूड मध्ये रेंट एवढे का वाढले त्याचं मागचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागणी वाढली. हा, म्हणजे डिमांड सप्लाय. म्हणजे डिमांड सप्लाय वाढला. का वाढला त्याच्या मागचं कारण असं की रिडेव्हलपमेंट. ओके, म्हणजे रिडेव्हलपमेंटमुळे डिमांड सप्लाय हल्लेला आहे असं म्हणू शकतो. बरोबर. पण मग त्यांनी रेट्स का वाढले? रेट्स वाढले की आता डिमांड वाढलं त्यामुळे रेट वाढले. थोडक्यात म्हणजे फ्लॅटचा डिमांड वाढलाय. फ्लॅटचे डिमांड वाढले त्यामुळं फ्लॅटचे रेंट वाढले. आणि कोथरूडकर कसे आहेत की त्यांना जर आपली बिल्डिंग रिडेव्हलपमेंट गेली, जर आपल्या समोर ती बिल्डिंग पडते तर त्यांना ती उभी राहताना पण आपल्या समोर बघायची आहे. म्हणजे कोथरूड सोडायला रेडी नाहीये. थोडक्यात सांगायचं. करेक्ट. कोथरूडकर म्हणजे त्यांना कोथरूड आणि कोणी जे कोथरूडमध्ये राहिले ते बाहेर राहू शकत नाही. हा, म्हणजे कोथरूड एक जे पुणेकर नाही आहेत त्यांना मी डेफिनेटली सांगू शकतो की कोथरूड एक एपिक पॉइंट आहे पुण्यामधला. वन ऑफ द बेस्ट प्लेसेस टू लिव्ह इन पुणे. आणि कोथरूड सारखं मला वाटत नाही दुसरं काही आहे. नाही, नक्कीच नाही. इव्हन पेठेतले डिसॅग्री करणार आहेत. आणि पण असं काय स्पेशल आहे कोथरूडमध्ये की इथेच राहायचंय सगळ्यांना, कोथरूडकरांना? कोथरूडकर म्हणजे हे टिपिकल तसं बघितलं तर पुणेकर रिअल पुणेकर आपण म्हणू शकतो का? रिअल पुणेकर म्हणजे तुम्ही बघितलं की जे मुंबईवरनं लोक इकडे येतात ते कोथरूडमध्ये शिफ्ट होतात, ते दुसऱ्या कोणत्या एरियात जात नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की ॲव्हरेज मध्ये बिल्डर्स आपल्याला पर स्क्वेअर फूट किती रेंट देतात साधारण रिडेव्हलपमेंटला? येस. बरं, त्याच्यामध्ये डिपेंड आहे की तुमचा प्लॉट साईज काय आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात त्या गोष्टी की तुम्हाला रेंट काय स्क्वेअर फीटने. नॉर्मली तसं ॲव्हरेज पकडलं तर 35 ते 40 रुपये पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने ओके देतात. सो 35 स्क्वेअर फूट आपण जर पकडला ॲव्हरेज, तर जर माझा फ्लॅट 1000 स्क्वेअर फूटचा आहे, बरोबर, तर मला 35,000 रुपये भाडं मिळणार. बरोबर. ओके, पण आज कोथरूडमध्ये 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट रेंटवर घ्यायला गेलो आपण, तर साधारण भाडं काय पडतं? म्हणजे मेन मुद्दा असा आहे की 1000 स्क्वेअर फूटमध्ये मी राहतोय, मला परत 1000 स्क्वेअर फूटचाच फ्लॅट हवा आहे आणि त्याच एरियामध्ये हवा आहे, तर साधारण रेंट किती पडेल मला? 40-45च्या रेंजमध्ये जातो आपल्याला. ओके, बिल्डर देणारे 35,000 पण आपल्याला पे करायचंय 45,000. 40,000 पकडले आपण, तर स्वतःच्या खिशातनं 5 ते 10,000 रुपये आपल्याला भरायचे. बरोबर. ओके, म्हणजे हे डेंजरस आहे. रिझन मी तुम्हाला सांगतो. म्हणण्यापेक्षा शेवटी तुमची रिक्वायरमेंट अशी आहे ना. हा, म्हणजे मला 1000 स्क्वेअर फूट मध्ये राहायचं तर मला 1000 मध्येच जायचंय रिक्वायरमेंट. आणि कसं होतं, ऑलरेडी आता तुमची सोसायटी जर नवीन आहे, तुम्हाला आता सगळ्या कोथरूडमध्ये सगळं रिडेव्हलपमेंट झालं अगदी. बरं, जुन्या बिल्डिंग या लोकांना म्हणजे नको जिने चढायचे नसतात आणि जुन्या बिल्डिंग नसते, त्यामुळे त्यांना नवीन मिळत आहे. आणि नवीनचे रेट बघितले तर ते 35-40,000 रुपये 2 BHK 1000 स्क्वेअर फूटचं रेंट चालूच आहे ऑलरेडी. म्हणजे ह्याच्यात मी डायलमा एक सांगू शकतो की काही लोकांचं होम लोन चालू असतं, बरोबर, ज्या फ्लॅटवर आहेत त्याच्यावरच होम लोन चालू असतं, बरोबर, म्हणजे ते त्या फ्लॅटचंच होम लोन पे करत असतात. बरोबर आहे. पण त्याच्यावरती त्यांना 10,000 रुपये रेंटचे पण पे करायचे, म्हणजे हा दीडपट EMI झाल्यासारखाच आहे. हरकत नाही. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेवटी काय होतं की त्यांची रिक्वायरमेंट एवढी असते, पण तेवढं जर तितकी इन्कम आणि त्या रेशोमध्ये काही गोष्टी बसत नसतील तर प्रॅक्टिकली आज कोथरूडकरांना ज्यांना ती पेईंग ॲबिलिटी नाहीये. आता ह्याच्यात कसं असतं, एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळी बिल्डर बरोबर आपण सोसायटी MOU किंवा एखादं अपार्टमेंट करतो, त्यांनी ते ठरवून घ्यायला लागतं की बाबा नाही, आम्हाला हे परवडत नाही, आम्हाला हे वाढवून. ओके, म्हणजे हा पॉइंट अगदी मेन्शन करण्यासारखं आहे की जेव्हा तुम्ही MOU कराल तेव्हा मार्केट रेट्स बघा आणि त्यानुसार आपलं रेंट
डिसाईड करून घ्या बिल्डर कडून. करेक्ट. आणि बिल्डर रेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन, मुव्हिंग आणि ह्याचे पण चार्जेस देत असतो. हो, ते देत असतो. ब्रोकरेज इम्पॉर्टंट आहे. नाही ते त्यांच्या अग्रीमेंट मध्ये मेन्शन अगदी अग्रीमेंट मध्ये मेन्शन पाहिजे, तर ते तुम्हाला देणार नाही तर तुम्ही त्यात हे. पण जर एका नॉर्मल माणसाला, जो नॉर्मल सॅलरीड पर्सन आहे, त्याला एक EMI चालू आहे, आता रेंट एक 5,000 का होईना ऍडिशनल भरावं लागणार आहे, हो, पे करावं लागतं. तर जर त्याला जमलं नाही तर त्याला कोथरूड सोडण्याशिवाय काही पर्याय नाही. त्याला मग कोथरूड सोडून मग एकतर बावधान किंवा भुगाव वगैरे अशा ठिकाणी जाऊन. मी तर असे किस्से ऐकलेले आहेत कोथरूड मध्ये की आज जर आपण रेंट विचारायला गेलो, म्हणजे एजंट शिवाय विचारायला गेलो, तर आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला कधी हवाय हा फ्लॅट. बरोबर. म्हणजे जर तुमची अर्जन्सी असेल ना तर तो रेंट 40,000 45,000 जातं, 50,000 पण जातं. बरोबर. आज मी ऐकलंय, एक आमचा, म्हणजे मी रिसेंटली ऑफिस शिफ्ट केलं त्यामुळे मला हे माहिती आहे, मी म्हणू शकतो की एक समोरचा आमच्या इकडचा मुलगा, त्याला एकाने 60,000 रुपये रेंट सांगितलं. 1,000चा स्क्वेअर फूटचा पण तो फ्लॅट नव्हता. त्याचा जर 1,000चा फ्लॅट असेल आणि त्याला 35,000 रुपये बिल्डर देत असेल तर 60,000 25,000 आणणार कुठून माणूस. तुम्हाला मी ते त्याच्या मागचं कारण काय आहे की डिमांड वाढले लोकांचे. हा पण एक्सेंट्रिक आहे, म्हणजे डिमांड इज टू मच आणि सप्लाय कमी आहे. आता सप्लाय कमी आहे, त्यामुळे मग ते रेट एवढे हाय झालेले. त्याच्या मागचं हा एक पण मागच्या वाढीव आहे, म्हणजे एक्सेस आहे ना. बरं, आता 4 वर्षानंतर काय होईल सांगा. 4 वर्षानंतर जेव्हा या बिल्डिंग अशा बसाबशा वाढतायत आणि ज्या कम्प्लीट होतील आणि रेडी होतील, तेव्हा काय होईल. मला तर वाटतं लोकांना चालण्याशिवाय पर्याय नाही. तो एक वेगळाच प्रश्न आहे. बरं, कोथरूडमध्ये एवढं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर गर्दीचं कसं मॅनेजमेंट होणार आहे. हाऊ आर वी गोइंग टू मॅनेज गर्दी. चालत जाण्याशिवाय पर्याय नाही लोकांना. गाडीनी जायचं म्हणलं ना, जेवढ्या वेळ तुम्ही चालत पोहोचाल ना तेवढे गाडीवरनं गाडीनी नाही पोहोचू शकणार, नाही पोहोचू शकणार. एवढं आम्हाला असं वाटतंय आता हे बघून. आपले रस्ते तर तेवढेच आहे बघा. हा, रस्ते तर आपले तेवढेच आहेत, रस्ते काय वाढले नाहीये. बरोबर. जे 9 मीटरचे रोड आहे 9 मीटरचे राहिलेत, 12 मीटरचे 12 मीटरचे राहिलेत, 6 मीटरचे 6 मीटरचे राहिले. ते काय तोडून त्यांनी 6 मीटरचा 12 मीटर नाही केला, करूच नाही शकणार आहे ना. तर त्याच्या मागचं आता. आणि काय होतं, पूर्वी जिथं 2 फ्लोअरची इमारत होती ती आता 12 मजली झाली. म्हणजे बरं, 12 मजली झाली, म्हणजे जिथं 4 फ्लॅट होते तिथे आता 20 फ्लॅट झाले. मग ते 16 फ्लॅटचं बर्डन सगळं रस्त्यावर येणार. त्यांच्या गाड्या, प्रत्येकाच्या घरात ऍव्हरेज जरी पकडलं आपण, एक गाडी 2 टू व्हीलर जे फ्लॅट मध्ये असतात. हो, 3 गाड्या आपण धरल्या तर म्हणजे गाड्या बाहेर पडल्या, म्हणजे 10 फ्लॅट इंटू 3 म्हणजे 30 गाड्या एक्सेस पर बिल्डिंग येणार. म्हणजे अशा मला वाटतं आमच्या रस्त्यावरती 10 रिकन्स्ट्रक्शन चालू आहेत. 300 गाड्या ऍडिशनल येणार आहेत त्याच सेम रस्त्यावर. सेम आणि 9 मीटरच्या रस्त्यावर. 9 मीटरच्या रस्त्यावर म्हणजे आताच ऑलरेडी तुम्ही बघितलं रोडवर गाड्या पार्किंग करतात. हो, आणि त्याच्या दोन्ही साईडला रोडला गाडी पार्किंग असते आणि आपण मधनं जायचं. म्हणजे पुण्याची मुंबई व्हायला वेळ नाही लागला, म्हणजे आलंच ना. म्हणजे 3-4 वर्षात रिडेव्हलपमेंट एकदा सगळं हे झालं की पुण्याची मुंबई. आणि आता ऑलरेडी म्हणजे तुम्ही बघितलं तर पुंबेकर म्हणतात पुण्याला. काय पुंबईकर. हो, कोथरूडला हे नवीन आहे. नवीन नाही, जुने आहे मुंबईकर का. हो, त्यामुळे पुणे आणि मुंबई हे आता एकत्र व्हायला काय राहिलं नाही. म्हणजे तो जो पट्टा आहे हिंजवडी पासून पुढे त्याला मुंबईकर. ओके, हिंजवडी पासून पुढे त्याला मुंबईकर म्हणायचं. हे नवीन नॉलेज आपल्यामध्ये ऍड झालं. नवीन नॉलेज नाही, तुम्हाला म्हणतो तिथं अशा पाट्या लावलेल्या आहेत. हो का, पाट्या लावलेल्या आहेत. तुम्ही कधी गेला त्या साईडला तुम्हाला दिसेल त्या पाट्या. मी हे पाटी वगैरे पहिल्यांदाच नाही. आणि पुणेकर पाट्यांसाठी फेमस आहे. अरे विषय. नेक्स्ट प्रश्न असा आहे की स्टुडंट्स पुण्यामध्ये किंवा कोथरूडमध्ये वाढलेत का, आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल का. स्टुडंट ऑब्व्हियसली वाढले, कारण की आपल्या कोथरूडमध्ये बघितलं तर भारतीय विद्यापीठ सारखे कॉलेज आहे, MIT सारखे MIT आहे कॉलेज, आणि पूर्ण भारतातून मुलं शिकायला येतात. आणि तसं बघितलं तर हॉस्टेलचं खूप कमी प्रमाणात आहे. हॉस्टेल्स पुण्यात कमी आहेत असं म्हणणं आहे. नाही, आपल्या कोथरूडमध्ये हॉस्टेल कमी आहेत. त्यामुळे काय होतं की मुलांना आणि ग्रुपनी राहतात फ्लॅट्समध्ये. हो, करेक्ट. पण आता काय आलं, काही सोसायटीमध्ये. एक्झॅक्टली, माझा पण तोच पुढचा प्रश्न होता की सोसायटीवाले
अलाउ करतायत का मुलांना नाही, राहायला? ते काय होतं, आता ज्या रिडेव्हलपमेंट सोसायट्या नवीन झालेल्या हो. आहेत, मुलं काय करतात, एकत्र राहतात, मग रात्री पार्टी मी पुन्हा आले उशिरा येतात, मग ते लोकांना जे फॅमिली असतात वयस्कर कोथरूडकरांना तर माहिती आहे, शांतता म्हणजे ते वेळेचं सगळं बंधन, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मग ते हे जे सोसायट्या आहेत ते थोडं त्यांना निर्बंध येतो या गोष्टीचा. ओके, म्हणजे बऱ्याचशा सोसायटीजमध्ये स्टुडंट्स अलाउड नसतात असं हे खरं आहे का? नाही नाही नाही, एकदम बरोबर एकदम बरोबर. बऱ्याच सोसायटीमध्ये आता बऱ्याच म्हणजे म्हणण्यापेक्षा आता तसं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सोसायटीमध्ये अलाउड नाही करत स्टुडंट. मग आता आणि त्याच्यावर त्यांनी काय एक असं की बाबा नाही आम्ही बहीण भाऊ म्हणून राहतो, फॅमिली दाखवून की बाबा ठीक आहे आम्ही रिअल ब्रदर अँड सिस्टर असं राहतो. किंवा मग 15 दिवस खरं असतं नाही असतं आपण ते चेक करतो, आई आपण आधार कार्ड चेक करतो. बरोबर. कारण त्यांना त्याशिवाय पर्याय नसतो त्यांना. आणि मग काही मुलं काय करतात की बाबा 15 दिवस म्हणतात मी आईला आमच्याकडे आई वडिलांच्या नावाने अग्रीमेंट करतात आणि मग राहतात. आणि नंतर काय लोक एवढे बघत नाही. पण त्या मागचं काय, जर इनकेस जर काय त्यांनी सोसायटीमध्ये डिस्टर्बन्स आणलं किंवा त्रास दिला, प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर त्यावेळी कळतं की नाही अरे हे असं नाही, तर बॅचलर राहतात पण ॲग्रीमेंट आई वडिलांच्या नावाने करतात. हे असे बरेच किस्से आम्ही बघितलेत, म्हणजे चालू आहेत म्हणजे डे टू डे तुम्ही बघतच बघतच या गोष्टी. त्यामुळे मग ते सोसायटी आता खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत काही की त्यांनाही त्रास होतो. बरं त्याच्यामुळं काय होतं की ओनरला, सोसायटीला, पण हा ओनरला पण थोडासा त्रास म्हणला पाहिजे ना, कारण दरवेळेला फॅमिली मिळेलच अशी काही नाही ना, का नाही असं काही नाही. नाही तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे. बघा आता एवढ्या सोसायट्या आहेत कोथरूडमध्ये, तर एवढी फॅमिली तर नाहीच आहे. बरं आपला कोथरूडचा जो रेंट जो वाढला तो ऍक्च्युअली स्टुडंट लोकांमुळे. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे रेंटचं जे वाढ सुरुवात झाली ती स्टुडंटमुळे झाली, कारण की त्यांच्यामुळे डिमांड वाढला. कारण की ते जेव्हा हॉस्टेलमधून त्यांना ते जमत नाही, त्यामुळे ते बाहेर फ्लॅट, इंडिव्हिज्युअल फ्लॅट, कारण ते हॉस्टेलमध्ये कसं टायमाचं बंधन असतं, लिमिटेशन असतात हॉस्टेलमध्ये, जायचं याचं लिमिटेशन असतं. करेक्ट. त्यामुळे मग त्यांना ते जमत नाही. मग ते काय करतात की 3-4 मुलं मिळून एक फ्लॅट घेतात, 1 BHK 2 BHK, आणि त्यात राहतात. आणि मग त्यांचं जे कधी जा कधी ये काही पेइंग गेस्ट सारखं असतं. आणि मग 4 जण राहतात, त्यामुळे काय होतं की त्यांना 25,000 30,000 रेंट द्यायला ते त्यांना रेडी होतात. आणि मालक पण एग्री होतात. मालकांना काय फॅमिलीपेक्षा यांचं रेंट जास्त मिळतं आपल्याला. आणि काही लोक त्यामुळे आणि काही लोकांची थिंकिंग काय, फॅमिलीपेक्षा स्टुडंट घेऊ. फॅमिली एखादं काय होतं कधी कधी फ्लॅट सोडतच नाही, ताबा मारतात. असं पण असतं, असं होतं ना, असेही केसेस आहेत. असेही काही केसेस पोलीस चौकीला झालेले आहेत की फॅमिली ताबा सोडत नाही काय फ्लॅटचा. त्यामुळं काय अरे ओनरला तर काय वाटतं की नाही मग फॅमिलीपेक्षा स्टुडंट बेटर, काय आले शिकले गेले असं होतं. आणि त्यांना रेंट पण जास्त मिळतंय, फ्लॅटची सिक्युरिटी पण, सगळ्याच गोष्टी काय हे नाही, हॅडॅक नाही राहत. फॅमिली म्हणलं तर मग ते परत सोडायला त्रास देतात. या सगळ्या गोष्टी, हा पण ऍस्पेक्ट ओनर्सनी लक्षात घेतला पाहिजे की काय काय वेळेला असे पण किस्से होऊ शकतात. झालेले आहेत ऑलरेडी. आपण आता मेन मुद्द्यावर येऊया. या डिमांड सप्लायच्या जे हल्लेला आहे त्यामुळे तुमच्या इन्कम वरती कसा अफेक्ट झालेला आहे? आमच्या इन्कमवर बोलायचं झालं तर कसं आहे, डिमांड वाढल्यामुळे रेंट वाढल्यामुळे आमचं ऑब्व्हियसली ब्रोकरेज वाढलं. त्यामुळे आम्हाला जे पहिलं 40,000 कोणतं घेतो मी जरा आलो ओके. हे एवढे बिझी झालेत, म्हणजे PM चा सेक्रेटरी पण एवढा बिझी नसेल जितके बिझी झालेले आहेत. प्रत्येक 2-2 मिनिटांनी त्यांना लिटरली कॉल येत आहेत. आणि ते कॉल कुठले आहेत तर मला भाड्याने फ्लॅट मिळेल का, मी स्टुडंट आहे किंवा मी फॅमिली आहे किंवा मला हे मिळेल का, अशी ॲक्च्युअल परिस्थिती आहे. तुम्ही बिझी झाला हे कळतंय आम्हाला, म्हणजे प्रॅक्टिकली वी कॅन से दॅट ही इज बिझी. आणि आम्ही बघत आलेलो आहे त्यांना, त्यामुळे ते खरंच बिझी झालेले आहेत. सो ब्रोकरेजमुळे इम्पॅक्ट तुमच्या इन्कमवर पण झालेला आहे. नाही म्हणजे रेंट वाढल्यामुळे काय होलं की आमच्या ब्रोकरेज ऑब्व्हियसली वाढलं, त्यामुळे आमचं इन्कम. ओके. ब्रोकरेज जनरली किती महिन्याचं घेतलं जातो? ब्रोकरेज आपण 1.5 महिन्याचं ब्रोकरेज रेंटला घेतो. सेलला 2% आणि 1%. 2% 1% म्हणजे डिपेंड ऑन क्लायंट. डिपेंड क्लायंट अँड रेट, जो फ्लॅटचं टोटल
प्राइस जाते त्याच्यावर आपण ते 1% आणि 2% म्हणजे 1 CR वर असेल तर 1%. ओके, 1 CR वर असेल तर 1%, 1%, त्याच्या खाली असेल तर 2%. 2%. एक शेवटचा प्रश्न, बरं. हे जे सगळे एक्सपेन्सेस आपले वाढत आहेत, बरं. रेंटल असो, खाण्यापिण्याच्या गोष्टी असो किंवा बाकीचे सगळे, या ह्याला तुम्ही इन्कम तुमचं कसं मॅच करता? इन्कम आलं हे म्हणजे प्रश्न असा आहे की एक्सपेन्सेस वाढत आहेत, हा, बरोबर, थोडं इन्फ्लेशन सगळंच होत बरोबर असतं, आहे, बरोबर आहे. तसं तुमचं इन्कम पण वाढतंय. आता तुम्ही या फील्डमध्ये आहात त्यामुळे आता डिमांडमधलं आहे सगळं, डिमांड करेक्ट. पण तुम्ही ते दोन्ही गोष्ट एक्सपेन्सेस आणि इन्कम कसं मॅच करता किंवा मॅनेज कसं करता? मॅनेज म्हणण्यापेक्षा आता आम्ही जेवढं कष्ट करू, म्हणजे थोडक्यात जेवढे क्लायंट जास्त हँडल करू तितकं आमचं इन्कम वाढणार. इन्कम वाढलं तर ऑब्व्हियसली म्हणजे आमचं ते मॅनेज होऊन जातं त्यामध्ये. ओके, सो हा एक पॉईंट व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे की गाईज तुमच्या हातात एक्सपेन्सेस मे बी बऱ्यापैकी नसतील. आता बिस्किट विकत घेताना पार्लेजी जेवढा 10 रुपयाचा आहे ते 10 रुपयाचंच घ्यायचं आहे. आता त्यांनी 100 ग्रॅम कमी केले असेल तर ते तसंच घ्यायचं आहे तुम्हाला, बट तुमच्या हातात तुमचं इन्कम डेफिनेटली आहे. इन्कम ग्रो करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, त्यानुसार आपले एक्सपेन्सेस डेफिनेटली मॅनेज होणारच आहे. वेल, थँक्यू सो मच, तुम्ही आज आलात खास करून बोलवून. हे ॲक्च्युअलमध्ये पहिलं पॉडकास्ट आहे, हो, ह्या चॅनलवरचं हे पहिलं पॉडकास्ट आहे आणि डेफिनेटली मला आवडेल की तुम्ही यायचं होतं, मला तुम्हालाच बोलवायचं होतं खास करून. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटला गप्पा? नाही, ॲक्च्युली ही वॉज कॅमेरा शाय की मला कसं बोलता येईल कॅमेऱ्यावरती. मी म्हणलं अरे टेन्शन आहे, असं पॉडकास्ट असं काही करायचं नाही, आपल्याला गप्पा मारायच्यात. त्यामुळे आय होप तुम्हाला आवडेल. मला खूप खरंच खूप आनंद म्हणजे मजा वाटली. मजा म्हणण्यापेक्षा आनंद, एक वेगळा एक्सपिरियन्स ॲक्च्युली, एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. आणि म्हणजे की ठीक आहे, म्हणजे आम्हाला मलाही कळलं की काहीतरी आपण कॅमेऱ्यासमोर कधी बोलू शकतो, म्हणजे बोलू शकते, एक मोठा हे होतं, पण बोललो म्हणजे काय थोडं हे नाही. ग्रेट, थँक्यू सो मच. येस, चल.